आता स्टेट सर्व्हिसेस मेन्स वर आपण आलोय. थोडं मी फास्ट घेतोय कारण आय होप तुम्हाला कंटाळवाणं वाटत नसावं. हा सेक्शनच थोडा कंटाळवाणा आहे, परंतु महत्वाचा आहे. त्यामुळं कंटाळा करून चालणार नाही आपल्याला, कारण हे बऱ्याच मुलांचा अनेक पुस्तकं वाचली जातात. म्हणजे इतिहासावर सुमन वैद्य आणि शांता कोटेकर यांची पुस्तकं वाचत बसला 4 ते 5 महिने, आणि त्यानंतर कळलं की याच्यातनं फार काही कंटेंट कव्हर होतच नाही मेन्सला. तर असं आपल्यापैकी कोणाचं होऊ नये. किंवा फडके प्रकाशनाची एवढी पुस्तकं आहेत, म्हणजे एकाच प्रकाशनाची 3-3, 4-4 लेखकाची पुस्तकं आहेत. आर्यन पब्लिकेशनची आहेत, हिमालया पब्लिकेशनची आहेत, उपकार पब्लिकेशनची आहेत. मग आता तुमचा गोंधळ होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून सिलेक्टेड वाचा, मिनिमम वाचा, मॅक्झिमम रिव्हिजन करा. एवढं केलं तर प्रामाणिकपणे तर निश्चित रिझल्ट पर्यंत जाता येऊ शकतं, असा विश्वास मी आपल्याला या प्रसंगी देऊ इच्छितो. आता मेन्स मध्ये सगळ्यात पहिला पेपर तुमच्या हाती पडतो वर्णनात्मक मराठी भाषा. यामध्ये आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडून पाहणे, मराठी वस्तुनिष्ठसाठी वसंत गोमासे पेपर 2 मध्ये जे 50 मार्क आहे, आणि बाळराजे दराडे यांचं पुस्तक आहे. त्यानंतर मोरा वाळिंबे यांचं पुस्तक आहे. वोकॅबलरी करण्यात खूप वेळ आपण घालवतो आणि याच्यामध्ये आउटपुट फार कमी असतं. म्हणजे एवढं केलं, खूप काम केलं आणि त्यातून आउटपुट काहीच नाही, अशी गत तिथे होण्याचे चान्सेस आहे. आणि शब्द असा येतो की त्याचा कधी तुम्ही वाचलंही नसतं, काही रेफरन्स पण माहिती नसतो, शेवटी त्याचं काही उत्तर देता येत नाही. त्यामुळे खूप वोकॅबलरी वाचत बसण्यात अनेक मुलं त्याच्या चार्ट बनवतात, तासनतास दिवस त्याच्यामध्ये घालवले जातात आणि त्यातून आउटपुट फारसं काही येत नाही. त्यामुळे इथे फार वेळ आपण घालवू नये. इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये किंवा याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शनचा जो पार्ट आहे, कंपोजिशन म्हणूया आपण, म्हणजे त्यामध्ये एसे रायटिंग आहे, प्रिसाइज रायटिंग आहे किंवा ट्रान्सलेशन आहे. इथे तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवणं आणि त्या चांगल्या शिक्षकाकडून, फॅकल्टीकडून, प्राध्यापकाकडून सोडून घेणं हे जास्त उपयोग आहे. मी कुठेच टाकलंय, पण मला तुम्हाला सांगायचंय की सगळ्याच विषयाच्या आकार पॅटर्न नोट्स आहेत की ज्या परीक्षाभिमुख बनवल्यात आणि त्यात मॅक्झिमम क्वेश्चन टाकले. तर ते तुम्ही अवश्य रेफर करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाल अँड सुरी आणि रेनन मार्टी यातले सिलेक्टिव्ह टॉपिक वाचा, जे तुम्हाला अगदीच गरजेचे आहे. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह इंग्लिश जे आहे हे एन कुमार इंगोले सरांचं पुस्तक चांगलं आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. आता आपण पुढे जातोय. मुख्य परीक्षेमध्ये आता इथे तुम्हाला बरेचसे रेफरन्सेस प्रीला होते ते इथे असलेले दिसतील. मुख्य परीक्षा जो पेपर आपल्याला 150 मार्कांसाठी असतो, यामध्ये हिस्ट्री प्लस जॉग्राफी. आता याच्यामध्ये सबसेक्शन आहे, मी ठळक तुम्हाला सांगितले. त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, ज्यामध्ये समाधान महाजन सर, रंजन कोळंबे सर यांचं शॉर्ट म्हणजे नोट्स पॅटर्ननी, बुलेट पॅटर्ननी पुस्तक आहे. आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर वेल्लेकर परत. मॉडर्न हिस्ट्री स्पेक्ट्रम आहे. त्यानंतर महाराष्ट्रासाठी 11th स्टँडर्डचं बुक आहे, हे अवश्य वाचलं पाहिजे आपण. त्यानंतर गाठाळ सर आणि कठारे सर यांचं महाराष्ट्राचं इतिहासाचं हे जे पुस्तक आहे ते आपण वाचलं पाहिजे. त्यानंतर YCMU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या ज्या नोट्स आहेत, त्याच्यामध्ये हिस्ट्रीचं ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही अवश्य घ्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मॅक्झिमम हिस्ट्री, पॉलिटी या नोट्स अत्यंत उपयुक्त आहेत, त्या अवश्य सगळ्यांनी वाचल्या पाहिजेत. त्यानंतर आकार पॅटर्न नोट्स आणि हँडबुक ज्या आहेत त्या सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत. आपण आता पुढे जातोय. यातला हिस्ट्रीतला एक स्वातंत्र्योत्तर भारताचा टॉपिक आहे. तर तिथे NCERT इंडिया आफ्टर इंडिपेंडन्सचा जो पार्ट आहे ती वाचा. आता याचे क्लास कुठले काय, तर मी तुम्हाला सांगेल की NCERT 5वी ते 10वी आणि स्टेट बोर्ड 5वी ते 12वी तुम्ही घेऊनच टाका. त्यामध्ये तुम्हाला जिथे सिलेबस प्रमाणे जे बुक्स उपयुक्त पडेल ते तुम्हाला सोयीनुसार आपल्या रेफर करता येईल. स्वातंत्र्योत्तर भारत बिपिन चंद्र यांचंही पुस्तक आहे, के सागर पब्लिकेशननी ते प्रकाशित केलेलं आहे मराठीमध्ये. ते टॉपिक वाईज तुम्ही करा, सगळं वाचत बसू नका, फार मोठं पुस्तक आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे यातला 75 मार्काला भूगोल असतो, त्यामध्ये फंडामेंटल ऑफ फिजिकल जॉग्राफी 11th NCERT, त्यानंतर इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट हे 11th NCERT, आणि मराठीमध्ये सौदी सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचा.
महाराष्ट्राच्या भूगोलसाठी 26 आहे. मॅप रिडिंग इथे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे सोपं वाटताना बऱ्याचदा जॉग्राफी ऑफ वर्ल्ड, जॉग्राफी ऑफ इंडिया मुलांचा तयार होतो आणि महाराष्ट्र करू करता करता ते एक्झाम येऊन जाते आणि हा विषय मागे पडतो. म्हणून व्यवस्थित मॅप रिडिंग करून या विषयाकडे बघितलं पाहिजे. पर्यावरणामध्ये तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आणि सगळ्यात उपयुक्त शंकर IAS चं पुस्तक आहे. याचे काही हे इंग्लिश मध्ये आहे, पण तुम्हाला याचे काही नोट्स मराठीमध्ये सुद्धा मिळू शकतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की इंग्लिश मध्येच वाचा, म्हणजे ओरिजिनल वाचायला मिळेल तुम्हाला. मराठी ट्रान्सलेट केलंय, मग ते शब्द व्यवस्थित वापरले नाहीत, कळायला अडचण जाते. तर ते ओरिजिनल जे आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे. आता आपण पुढे जातोय. यातला ऍग्रिकल्चर हा पार्ट राहिला सेकंड पेपर मधला, ज्यामध्ये 11th आणि 12th स्टँडर्डचे जे आपले स्टेट बुक बोर्डचे बुक्स आहेत ते तुम्ही वाचा, किंवा हे अरुण कटायान यांचं सिलेबस वाईज जे बुक आहे ते थोडं तुम्ही रेफर करू शकता. आता पेपर 3 मध्ये यामध्ये खूप जास्त प्रोडक्टिव्ह पेपर, जेवढे एफर्ट्स आपण जेवढे घेतो तेवढा जास्त स्कोअर आपला येतो. म्हणजे प्रोडक्टिव्ह जे पेपर आहे, म्हणजे जीएसचे जेवढे पेपर आहे त्यातला सगळ्यात प्रोडक्टिव्ह म्हणजे सगळ्यात जास्त मार्क्स देऊ शकेल असा हा पेपर. इथं जेवढे एफर्ट्स तुम्ही घ्याल तेवढे तुम्हाला मार्क्स जास्त मिळतील. आता इथे टॉपिक वाईज जर विचार केला तर इंडियन पॉलिटीला एम लक्ष्मीकांत आहे. त्यानंतर गव्हर्नन्स इन इंडिया यांचं सुद्धा एम लक्ष्मीकांत आहे. त्यानंतर अव पार्लमेंट सुभाष कश्यप यांचं पुस्तक आहे. फार डिटेल तुम्हाला जायचं असेल हे वाचून तर तिकडे जावं. टॉपिक 3 to 8 हे तुम्ही इथे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळं इथे सिलेबस प्रमाणे वाचावं. पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक चांगलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. एक संजय खंडारे सर सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा पुस्तक चांगलं आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे 12th NCERTचं बुक आहे. NCERTची सगळी पुस्तकं अत्यंत उपयुक्त आहेत, ती तुम्ही वाचायला घेतली पाहिजे. यामध्ये महत्वाच्या पक्षांची चिन्हे असेल ती विकिपीडियावरून बघा. इलेक्शन संदर्भातली जी माहिती आहे ती इलेक्शन कमिशनच्या संदर्भामध्ये त्यांच्या साईटवरनं पण आपल्याला माहिती मिळते. त्यांचे कायदे कसे आहेत किंवा कशा पद्धतीनं घटक घेतले जातात. बार इकडे खाली ट्रिक्स कलमे यांचे म्हणजे ते कसं लक्षात ठेवायचं ते मी आधीच तुम्हाला ऑलरेडी याबद्दल सांगितलं. त्यानंतर भारतीय संविधान व भारतीय राजकारण याच्यामध्ये तुकाराम जाधव सरांचं जे पुस्तक आहे पार्ट 2, त्यातला काही पार्ट, पूर्ण पुस्तक गरजेचं नाही, कारण एम लक्ष्मीकांत मधनं मॅक्झिमम आपला स्कोअर होतो, कव्हर होऊन जातं. सिलेक्टिव्ह पार्ट यातला रीड करायचा आहे. त्यानंतर ह्या काही साईट्स आहेत. लवासना आहे, लाल बहादूर शास्त्रीची आपली अकॅडमी आहे IAS ट्रेनिंग, सरदार वल्लभभाई पटेल IPS ट्रेनिंग, यशदा महाराष्ट्रातले जे वर्ग 1 अधिकारी आहे त्यांची ट्रेनिंग अकॅडमी असेल, इलेक्शन कमिशन जो आयोग आहे आपला निवडणूक आयोग, तर त्याची, आणि विकिपीडिया याचे जे पेजेस आहेत, वेबसाईट आहे, याच्यावरनं ऍक्च्युअली यांची माहिती घ्या आणि ती जशीच्या तशी वाचा. म्हणजे पुस्तकात एखादा लेखक लिहिणार मग तुम्ही वाचणार हे करू नका. तर पॉलिटी मधले हे जे मुद्दे मी घेतलेत, त्यानंतर इंडिया इयरबुक जो रिलेव्हंट चॅप्टर्स त्यातले जे असतील ते तुम्हाला घेता येतील. तर पेपर 2 हा असा पेपर आहे की जिथे तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करता येणं शक्य आहे. त्यामुळे इथे व्यवस्थित आपण या पेपरकडे एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघितलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याची तयारी केली पाहिजे. आता सगळ्यात कमी मार्क्स देणारा पेपर म्हणून ज्याची मेन्स मध्ये विद्यार्थ्यांना भीती वाटते तो म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. आता याचं कारण असं आहे की हा नवीन विषय असल्यामुळे याचं रिसोर्स मटेरियल तेवढं अवेलेबल नव्हतं, पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. बरंचसं मटेरियल आता अवेलेबल झालेलं आहे. मी जसं तुम्हाला YCMO सांगितलं, त्यांचे MBAचे जे कोर्सेस आहेत तिथे काही स्कोअर कव्हर होतो. त्यांचं एज्युकेशनचं जे MPhil आहे त्यामध्ये पण बरंचसं मटेरियल कव्हर होतं. चाइल्ड एज्युकेशन असेल, BEd Medची जी पुस्तकं आहेत त्यामध्ये कव्हर होतं. तर इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आपल्याला जिथे म्हणजे फॅक्च्युअल किंवा फिजिकल कंटेंट अवेलेबल नसतो तिथे नेटचा वापर चांगला करायचा.
फॅक्च्युअल डाटामध्ये त्याचे प्रॉपर नोट्स काढा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स अभ्यासा, यातून तुमच्या लक्षात येईल की कुठले क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. त्यानंतर काही यातले सेक्शन्स लक्षात घेऊन त्यानुसार पुस्तकं, ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स, IP सिंग सरांचं पुस्तक आहे. मानवी हक्क आणि मानवी संसाधन, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. डेव्हलपमेंट पार्ट 2 चा जो भाग आहे तो किरण देसले सरांचे पुस्तक जे इकॉनॉमिक्स आहे त्यातून कव्हर होईल. इंडिया इयर बुक सिलेबस वाईज तुम्हाला वाचता येईल. आता मिनिस्ट्री ऑफ HRD म्हणजे ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास जे मंत्रालय आपलं, शिक्षण विभाग केंद्रातला, तर तिथे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर किंवा अफेअर्स म्हणून आपल्या एज्युकेशन आहे, ट्रायबल अफेअर्स आहे, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट आहे, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट आहे. तर हे सगळे टॉपिक या मिनिस्ट्री ऑफ HRD चे जे वेलफेअर प्रोग्राम चालतात या माध्यमातून कव्हर होऊ शकतात. केंद्र व राज्य शासनाच्या दोन्ही वेबसाईट बघून घ्या. आता केंद्रात HRD आहे, इकडे एज्युकेशन मिनिस्टर, जसं आता गायकवाड मॅडम आहेत आपल्याकडे, त्या विभागाची जे कामं आहेत एज्युकेशन मध्ये, 2009 चा आपला ऍक्ट असेल की वय वर्ष 14 पर्यंत सगळ्या बालकांना मोफत व सक्तीचं शिक्षण द्यायचंय. त्यात पालक जर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसेल तर त्यांच्यावर कार्यवाहीचे काय निकष आहेत, असे काही प्रश्न जे अगदी साधे वाटतात परंतु माहिती नसल्यामुळे आपण त्याची उत्तरं देऊ शकत नाही. तर हे एज्युकेशन ऍक्ट वगैरे तुम्हाला शासनाच्या साईटवर वाचायला मिळेल. त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत की ज्या एज्युकेशन मध्ये काम करतात, जसं युनिसेफ आहे, तर याचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करावा लागतो. त्यानंतर अशा ऑर्गनायझेशन की ज्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एक उत्तम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तयार होत आहे, ज्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे, AIMS आहे, UGC आहे, AICTE आहे. यांचे जे संकेतस्थळ आहे म्हणजे जे वेबसाईट्स आहेत, तो विकिपीडियाचे जे पेजेस आहेत ते बघून घ्या. इथून तुम्हाला मॅक्झिमम माहिती मिळेल आणि फार व्यवस्थित तयारी आपली इथे होईल. आता शेवटचा GS चा चौथा जो पेपर आहे तो आहे अर्थशास्त्र. त्यामध्ये 3-4 सेक्शन आहेत. त्यातलं पहिलं सेक्शन आहे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र तुमचं किरण देसले सर इकॉनॉमिक्स पार्ट 1 मध्ये कव्हर होईल. भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचा आहे. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो तुम्हाला काढता येईल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ॲग्री इकॉनॉमी इंटरनेटच्या माध्यमातून याची माहिती घेता येईल. YCMUचे जे इकोचे बुक्स आहेत त्यातले सिलेक्टिव्ह हे नंबर आहेत, 276 पुस्तकं वाचायचं नाही तुम्हाला, तर त्या नंबरचं जे बुक आहे ते तुम्हाला वाचता येईल आणि तिथून माहिती घेता येईल. विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये आकारचं बुक आहे जे तुम्हाला इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेतनं त्याचं कन्सेप्ट जी आहे ती समजण्यासाठी मदत होईल. त्यानंतर एनर्जी, न्यूक्लिअर सायन्स आणि हे जे सेक्शन आहे कोळंबे सरांचं जे बुक आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि नोट्स बुलेट पद्धतीनं फार चांगलं सरांनी एक्सप्लेन केलंय, ते तुम्ही वाचू शकता. आणि करंट अफेअर्सची याला जोड द्यावी लागते, म्हणजे फक्तच फॅक्च्युअल वाचलं, बेसिक झालं आणि अभ्यास झाला असं समजून चालता येणार नाही. बाकीचे सगळे ह्या ज्या म्हणजे ऑटोमिक एनर्जी असेल, इस्रो असेल, हे सगळं विकिपीडिया आणि साईट्सवरनं आपल्याला माहिती घेता येते. जनरली यांचे आत्ताचे नवीन प्रोजेक्ट आणि या संदर्भातली जी माहिती असते ती त्यांच्या साईटवर मिळतेच. बायोटेक साठी जे पुस्तकं आहेत त्यातली जे रिलेव्हंट चॅप्टर्स आहेत ते तुम्ही कव्हर करा. आता एक आपले MPSC क्षेत्रामध्ये मार्गदर्शक असलेले आदरणीय संदीप कुमार साळुंके सर आहेत, IRS आहेत सर. त्यांच्या मॅडम आहेत डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंके मॅडम. म्हणजे अर्थात मी सरांचं नाव यासाठी घेतलं की या पुस्तकामध्ये तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाचाही बराचसा अंश दिसतो. तर मोनाली मॅडम या क्षेत्रामध्ये PhD आहे आणि खूप चांगलं पुस्तक हे बायोटेक्नॉलॉजीवर मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः इंग्रजीतल्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त असेल. बायलिंग्वल म्हणजे कन्सेप्ट दोन्ही भाषेमध्ये मांडलेले, तर हे पुस्तक तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल. ठीक आहे. आणि त्यांचे मला वाटतं ऑनलाईन मार्गदर्शन सत्र पण असतात, तुम्हाला ते सेशन सुद्धा जॉईन करता येऊ शकतात. बाकी इन्स्टिट्यूटला तर राहतात, पण हे विशेष सत्र आहेत की जे मेन्सचे विद्यार्थी ते त्याचा लाभ घेऊ शकतात. कम्प्युटर टेक्नॉलॉजी यामध्ये मी तुम्हाला सांगेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा आणि लुसेंटचं कम्प्युटरचं एक बुक येतं छोटं, तेवढं जरी केलं तर त्यातला सिलेबस कव्हर होऊन जातो. डिझास्टर मॅनेजमेंटसाठी विकिपीडिया कव्हर करा.
सध्या डिझास्टर मॅनेजमेंट आणि डिझास्टर याचं आपलं दररोजचा संबंध आहे. कोविड असेल, त्या संदर्भाने येणाऱ्या सगळ्या अडचणी असतील, त्या सगळ्यांवर आपण दररोजच आता त्याला फेस करतोय. त्यामुळं यासाठी तुम्ही अपडेट असणं, कान डोळे आपले उघडे असले पाहिजेत, दररोज घडणाऱ्या घटना आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, अशा पद्धतीने आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर पर्यावरण आणि परिस्थितिकी हा पेपर 4 मधला पार्ट आहे. याच्यावर जवळपास 5 ते 8 प्रश्न येतात. इथे 11वी 12वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक आहे एन्व्हायरमेंटचे, ती तुम्ही वाचली पाहिजे. त्यानंतर परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल यामध्ये योगेश नेतनकर आणि डॉक्टर मोनाली साळुंखे मॅडम यांच्या पुस्तकात पण याची कंटेंट कव्हर झालेले आहे. जैवविविधता तुषार घोरपडे सर व डॉक्टर मोनाली साळुंखे मॅडम. तर यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे कव्हर झालेलं आहे. चालू घडामोडीमध्ये न्यूजपेपर मी आपल्याला सांगेन, एक मराठीतला न्यूजपेपर, एक इंग्रजीतला, त्यानंतर राज्यसेवा टीव्ही आणि तुमच्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स. मी चालू घडामोडीसाठी कुठलंच पुस्तक तुम्हाला सांगणार नाही, कारण जेवढे पुस्तक आज महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडीचे येतात त्यामध्ये म्हणजे करंट अफेअर्स मध्ये साधारणतः पहिले 10 ते 15 पानं फक्त वेगवेगळ्या घटकाचे करंट अफेअर्स असतात आणि बाकी 80% मागे क्वेश्चन टाकले जातात. म्हणजे ते क्वेश्चन अनावश्यक आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु करंट अफेअर्स जर आपण मुलांना देतोय तर किमान 6 महिन्याचं 1 वर्षाचं करंट अफेअर्स त्यामध्ये प्रॉपर असलं पाहिजे, तरच मुलांना ते पुस्तक उपयुक्त होऊ शकतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ऑलरेडी मुलांनी रेफर केलेलेच असतात, तर अनेक पब्लिकेशनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. त्यामुळे असं कुठलंही पुस्तक मला दिसत नसल्यामुळे मी इथे आपल्याला रिस्क घेऊ नका असं म्हणेल. स्वतःच्या नोट्स डेव्हलप करा आणि एखादं टेलिव्हिजन बघायचं असेल तर राज्यसभा टीव्हीवरचे सिलेक्टेड प्रोग्राम हे तुम्ही बघू शकता. पेपर अनालिसिस आहे. पूर्वपरीक्षा ही संदर्भासहित स्पष्टीकरण याचे पुस्तक आहे. केसागरचं 2013 ते 2019 पर्यंतचे सगळे पुस्तक यामध्ये घेतलेले आहेत. कोणता घटक कोणत्या संदर्भातून आला हे त्यामध्ये प्रॉपर मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर अनालिसिस प्रवीण चोरमोले सरांचं पुस्तक हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर MPSC प्लॅनर नावाचं पुस्तक आहे किशोर गज्जेलवार सरांचं. किशोर गज्जेलवार व्हिडिओ आहे ते. तर हे पुस्तक सुद्धा MPSC प्लॅनर की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व त्याचा अनालिसिस आणि विषयवार घटकांची असलेली मार्कांची विभागणी हे अत्यंत व्यवस्थित, तर्कशुद्ध आणि अभ्यास परीक्षाभिमुख पद्धतीनं मांडलेलं आहे. तर ते तुम्ही बघू शकता. आता आपण पुढे जाण्याआधी हे कोटेशन स्वयंवर एक कथा कशी आली इथे. अच्छा, तुमचं स्वयंवर तर काही होणार नाही अभ्यास नाही केला तर. बरं, आता आलीच आहे एक सुंदर कथा पण सांगतो तुम्हाला याच्यावर. पण त्याआधी हे लक्षात घ्या की एवढं सगळं जे सांगितलं त्यामध्ये ही लाईन वाचा. योग्य मार्गदर्शकासह परीक्षाभिमुख व सातत्यपूर्ण अभ्यास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःचे प्रामाणिक स्वयंमूल्यमापन. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की यांनी असं करावं, त्यांनी तसं शिकवावं, हे सगळं ठीक आहे, पण आपण ऍक्च्युअल टाइम टेस्टेड आहोत का? तसं मेहनत आपण करतो आहे का? मूल्यमापन करत जोपर्यंत आयोगाच्या अंतिम यादीत निवड यादीत आपले नाव येत नाही, अर्थात आपण प्रशासकीय अधिकारी होत नाही, तोपर्यंत इथे थांबणे नाही. हे लक्षात ठेवून हाच खराचा यशाचा राजमार्ग आहे हे लक्षात घ्यावे. आणि जसं भगवान बुद्धांनी म्हटलेले की आत्मदीप भव, तू स्वतःच स्वयंप्रकाशित हो. तुझ्या भविष्याचा, तुझ्या विश्वाचं निर्माण हे फक्त तूच करू शकतोस आणि त्यासाठी तू स्वतःला सज्ज केलं पाहिजे. आणि म्हणून आयोग आपल्याला अभ्यासक्रम व सिलेबस या 2 गोष्टींच्या माध्यमातून संवाद साधत असतं. आपण त्यालाच ऍसेट बनवायचं आणि आज जे नियोजन मी आपल्याला सांगितलंय त्या नियोजनाने जर आपण अभ्यास केला तर मला असं वाटतं निश्चित आपल्याला यश मिळू शकतं.
एका सुंदर कथेने आपण आजच्या या लांबलेल्या, विशेषतः ज्यामध्ये अनेक टेक्निकल अडचणी आल्या तरी सुद्धा आपण सेशन्स थांबवलं नाही, घेतलंच. तर त्या सत्राला या सुंदर बोधपर गोष्टीतनं मॉरल घेऊ आणि पुढच्या लेक्चरचं प्लॅनिंग घेऊन पुढे जाता येईल. ही काल्पनिक कथा आहे ज्यातनं तुम्हाला फक्त बोध घ्यायचा आहे. एक राजा असतो, त्या राजाला एक सुस्वरूप राजकन्या असते. त्या राजाला राजपुत्र नसतो, त्यामुळं त्या राजकन्येच्याच माध्यमातून त्याला आपलं भविष्य सुरक्षित करायचं असतं. आणि म्हणून राजा हा विचार करतो की माझ्या राजकन्येला या देशातला असा सामर्थ्यवान, शौर्य असलेला युवान असावा की जो युवान माझ्या राजकन्येचंही रक्षण करेल आणि प्रसंगी माझ्या राज्याला सुद्धा संचलित करेल, त्याचं रक्षण करेल आणि एक चांगली प्रगती आपली होईल. मग आता असा राजपुत्र कुठे शोधायचा? म्हणून जुन्या काळामध्ये स्वयंवर व्हायचं. स्वयंवर म्हणजे एखाद्या राजकन्याच्या विवाहाचा समारंभ. या समारंभामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं जायचं. आता अशा पद्धतीच्या त्या काळामध्ये राजाने काय केलं, आपल्या मुलीच्या, राजकन्याच्या साठी चांगला युवान किंवा चांगला युवक मिळावा यासाठी स्वयंवराचं आयोजन केलं. आता सगळे मुलं स्वयंवर आहे. जर आपण राजकन्याच्या या स्वयंवरामध्ये असलेली स्पर्धा जिंकली तर आपल्याला राजाचं राज्यही मिळेल, आपण धनवान होऊ आणि एका राजकन्येशी आपल्याला विवाह करायला मिळेल. अशा पद्धतीनं माहिती झाल्यामुळं दिल्लीकडे सगळेजण रवाना झाले. सगळेजण तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला असं वाटू लागलं की आपण लवकर गेलोय. पण तिथं गेल्यावर कळलं की आपल्या आधीच अनेक लोक तिथे येऊन बसले. ज्या दिवशी स्पर्धा होती त्या दिवशी सकाळी 6-7 वाजता सगळे स्पर्धक तिथे जमा झाले. भला मोठा दरबार त्या राजाचा होता. प्रचंड मोठा द्वार दरवाजा समोर होता, त्याच्या बाहेर सगळे विद्यार्थी जमलेले होते. त्यानंतर बरोबर 8:30ला मुख्य दरवाजा उघडला गेला. त्याच्यानंतर आतमध्ये भलं मोठं मैदान होतं. त्या मैदानाच्या आत पुन्हा आणखी एक मोठा बुलंद दरवाजा होता. आता त्या दरवाजाजवळ सगळेजण जमा झाले. 9 वाजता स्पर्धा सुरू होणार होती. 8:45 वाजता तिथे एक बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवर होतं की आतमध्ये भला मोठा स्विमिंग पूल आहे, तलाव आहे, तो पोहूनच जायचंय आणि तो पोहून गेल्यावरच मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळेल आणि त्यानंतरच युवकाला राजकन्येशी विवाह करण्याची जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये सहभागी होते. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना पोहता येत नसतं. आता सगळ्यात मोठं दुःख कसं असतं माहितीये का, म्हणजे मॅच्युरिटीची ती लेवल जर गाठल्या गेली नसेल तर माझं नाही झालं चालेल, काय हरकत नाही, पण सोबत आलो पण माझं नाही झालं, माझ्या मित्राचं झालं तर मग मात्र अवघड आहे. आणि म्हणून ज्याला पोहता येत नाही तो विद्यार्थी काय करतो, तो बाहेर असलेल्या सगळ्या युवकांमध्ये एक अफवा, एक रुमर्स पसरवून देतो की आज जो तलाव आहे तो प्रचंड खोल आहे आणि त्या तलावामध्ये मगर, क्रोकोडाईल अशा पद्धतीचे आहेत की एका फटक्यात माणसाचे 2 तुकडे करू शकतात एका चाव्यामध्ये. तर अशी बातमी वाऱ्यासारखी पसरते. बघा, मराठी भाषेमध्ये अशी म्हण आहे की सत्य चप्पल शोधेपर्यंत असत्य गावभर फिरून येत असत. सत्य माहिती व्हायला वेळ लागतो, असत्य पसरायला वेळ लागत नाही. आणि म्हणून हे असत्य झपाट्यानं पसरल्यानंतर ज्यांना पोहता येत होतं तेही चिंतेत पडले. बरोबर 9 वाजता दरवाजा उघडला, पाहतो तर काय प्रचंड मोठा तलाव समोर होता आणि या तलावातून आता आपल्याला पोहून समोर जायचंय. त्यामुळं सगळेजण जाऊन काठावर तर उभे राहिले पण तलावाचा काही ठाव दिसत नव्हता, म्हणजे तळ दिसत नव्हता. त्यामुळे सगळे चिंतातूर होते की आपण जर पुढे गेलो तर काय. आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळेजण काठावर उभे राहिले. 9चे 10 झाले, 10चे 11 झाले. राजाचा सेनापती येऊन त्यांना म्हणत होता की अरे सगळ्यांनी या आतमध्ये, कुणाला या स्पर्धेमध्ये ज्यांना भाग घ्यायचे त्यांनी ताबडतोब घाई करा, लवकर लवकर आपल्याला स्पर्धा आटवायची आहे. परंतु कुणी त्यामध्ये उडी घ्यायला तयार नव्हतं. 10, 11, 12
3-4 वाजले, सायंकाळ व्हायला आली, 6 वाजले, तरी सुद्धा कोणी आत उडी घ्यायला तयार नव्हतं. राजा निराश झाला. सेनापतीला ओरडला, की कशी स्पर्धा आयोजित केली रे बाबा? एकही स्पर्धक पाण्यात उडी घ्यायला तयार नाही. तेव्हा सेनापती राजांना म्हणाले, की राजेसाहेब, आपण एवढं मोठं राज्य या आलेल्या युवकांपैकी कोणाला तरी बहाल करणार आहात. त्यामध्ये केवळ त्याचं सिलेक्शन किंवा निवड नाही, तर आपली राजकन्याही सुरक्षित राहिली पाहिजे. हे राज्यही तो चालवू शकला पाहिजे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्याला पोहता येत नाही तो राज्य काय सांभाळणार? राजाला वाटलं हे खरंच आहे. आणि म्हणून राजा काय करतो, अं, प्रधानांनी सांगितलेल्या युक्तीसाठी परत दवंडी पिटतो, की आता 6:30 वाजता ही स्पर्धा संपणार आहे. त्यामुळे आलेल्यांनी ताबडतोब स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. पण कोणी उडी घ्यायला तयार नाही. सगळ्यांच्या डोक्यात एकच होतं, याच्यामध्ये मगर आहे, क्रोकोडाईल आहे, एलिगेटर्स आहे, विषारी साप आहे. 6:30 वाजताच राजा आपल्या दालनाकडे चालायला लागतो. आणि राजा आपल्या दालनाकडे निघाल्याबरोबर कोणीतरी पाण्यात उडी घेण्याचा आवाज येतो. आता ज्या विद्यार्थ्यांनी पाण्यात उडी घेतलेली असते, तो झपाट्यानं पोहत 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 पुढच्या काठावर निघतो. जसाही तो काठावर निघतो, त्यावेळेला राजा तिथे धावत येतो. राजा धावत आल्यानंतर प्रधानजींना म्हणतो, की एकाच मुलाने उडी घेतली आहे. हा एकच मुलगा सामर्थ्यवान आहे. एवढ्या मुलांपैकी हा एकच आहे. त्यामुळे बाकीच्यांना आता बाहेर काढा आणि पुढच्या स्पर्धा तुमच्या रद्द करा. याला डायरेक्ट गोल्यावर घ्या आणि याचं शुभमंगल लावून टाकू. आजचा कार्यक्रम संपला. आता हा पोरगा पोहत पोहत बाहेर आल्यानंतर प्रचंड घाबरलेला होता. तो आपल्या हातापायाकडे बघत होता आणि बघता बघता राजा हार पुष्पगुच्छ घेऊन त्याच्या समोर जसाही आला, तसा तो विद्यार्थी म्हणाला, की राजाजी, राजन आणि सेनापतीजी, तुमचं हे पुष्पगुच्छ हार तुमच्याकडेच राहू द्या. तुमचं राज्यही तुमच्याकडेच राहू द्या. तुमची मुलगीही तुमच्याकडेच राहू द्या. मला फक्त त्या काठावर जाऊ द्या एकदा आणि तिथे जाऊन मला त्याला शोधू द्या, की ज्याने मला या पाण्यामध्ये धक्का मारला. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असावी. याचा अर्थ असा, त्या मुलाला सुद्धा पाण्यामध्ये उडी घेण्याची इच्छा नव्हती. त्यालाही कोणीतरी धक्का दिला. मग राजा त्याला म्हणाला, बरं झालं रे तुला धक्का दिला, तू धक्का दिला म्हणून इथपर्यंत तर आला. तेव्हा राजा त्याला म्हणाला, विद्यार्थी त्या राजाला म्हणाला, की धक्का मारला? अरे बाबा, या पाण्यात कोणी विषारी साप, मगर, क्रोकोडाईल आहे अशा पद्धतीची आम्हाला माहिती मिळाली होती. मला जर त्या मगर, क्रोकोडाईल, विषारी सापांनी चावा घेतला असता तर मी जिवंतच राहिलो नसतो. तुझी स्पर्धा मुलगी कुणाला हवी आहे? तेव्हा राजा म्हणाला, क्रोकोडाईल, मगर, साप असं काहीच नाहीये या तलावामध्ये. तर ती काय आहे? ती अफवा आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे, की अशा अनेक अफवा सगळीकडे असतात, की आपण करू शकत नाही, ग्रामीण भागातले आहेत, मग इंग्रजी विषय अवघड आहे म्हणून होणार नाही. मी असं म्हणत नाही, की अगदीच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असे शब्द बोलतो आणि राज्यसेवेतनं डेप्युटी कलेक्टर होतो असं नाही आहे. परंतु व्यवस्थित नियोजन जर असेल, तर या अफवांकडे आपण दुर्लक्ष जर करू शकलो, तर निश्चित यातनं रिझल्ट काढता येणं शक्य आहे. आज MPSC राज्यसेवेचा सिलेबस, त्यासाठी नेमकी कोणती पुस्तकं वाचायची, या अभ्यासाच्या ज्ञानसागरात तुम्हाला एक प्रकारे पुश करण्याचं काम, धक्का देण्याचं काम मी करण्याचा प्रयत्न केला आहे. मला विश्वास आहे की आपण निश्चित यामध्ये यशस्वी व्हा. आपण पुढचं जे लेक्चर आहे ते दिवसभराचं अभ्यासाचं नियोजन, वृत्तपत्र वाचन आणि तुमच्या मनात असलेले प्रश्न, असं एक सेशन आपलं राहिले. त्यानंतर PSI STI ASO सिलेबस, उपयुक्त पुस्तके, ह्याचं सेशन सुद्धा आपल्याला घ्यायचंय. ते घेऊन आपण पुढे जाणार आहोत. मी आशा करतो की आपल्याला सगळ्यांना आज दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल. ही माहिती व याचे जे बुक्स मी रेफर करायला आपल्याला सांगितले, त्याचे आपण स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित नियोजनानं, वर्षभराच्या तयारीच्या नियोजनानं आणि प्लॅनिंगनं आपण सगळ्यांनी अभ्यासाला लागा. इथे एक निवेदन मला करायचंय, की बरेचसे ग्रामीण भागातले, आदिवासी भागातले व काही अंशी शहरातले सुद्धा विद्यार्थी असे आहेत की त्यांना माहिती नसतं की आपल्याला तयारी कशी करायची आहे, नेमकं काय वाचायचंय. आणि म्हणून आपण डिटेल सेशन यामध्ये घेतोय. यामध्ये आपला वेळ जातोय, बरीचशी तयारी त्यामागे आहे, तरी सुद्धा ते घेतोय, जेणेकरून जो मार्ग आपण निवडला तो प्रशस्त असावा, शाश्वत असावा. तर माझं आपल्याला निवेदन आहे की त्या मुलांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी युट्यूबला जे आपण जॉईन असलेले विद्यार्थी आहात,
तुम्हाला तर याची मदत होईलच, पण इतरांना पण व्हावी. तर आपल्या मित्रांना पण त्याची माहिती द्या. ते चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करा, त्याला शेअर करा आणि यापुढचे जे मोफत सत्र आहेत ते सुद्धा सगळ्यांनी जॉईन करा. आपण राज्यसेवा, UPSC आणि PSI ST ASO कंबाईन या प्रत्येक विषयाचे 5-5 लेक्चर सुद्धा YouTubeला लाईव्ह टाकणार आहोत. त्यामुळे ते सत्र सुद्धा तुम्हाला सगळ्यांना करता येईल. आपण सगळ्यांनी व्यवस्थित नियोजनाने अभ्यासाला सुरुवात करावी आणि न थकता, कुठलीही भीती न बाळगता अत्यंत आत्मविश्वासाने अभ्यास करावा. जिथे तुम्हाला विषयात घटकांत अडचण जाते तिथे आम्ही आहोत. YouTubeला तुम्हाला संपर्क नंबर सुद्धा तिथे मिळतील. तुम्ही संपर्क करू शकता. आज जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी ठरवलेलं चांगलं यश याच वर्षी 2022 मध्ये, म्हणजे तुम्ही एका अर्थानं लकी आहात. 2020 च्याही परीक्षा व्हायच्या आहेत, 2021 चे शेड्यूल येणं बाकी आहे आणि तुम्ही जे एक्झाम देणार आहात ती 2022 ची असणार आहे. म्हणजे तुम्ही जर आज हे टार्गेट लक्षात घेतलं की आपल्याला पोस्ट हे टार्गेट नाही, आपला सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे, हे टार्गेट जर पुढच्या 10 महिन्यात जर आपण कंप्लीट करू शकलो तर 3 परीक्षा आपल्यासाठी आहेत. या तिन्ही परीक्षेच्या माध्यमातून निश्चित आपण रिझल्ट काढू शकतो. आणि म्हणून तुमचं ध्येय, आई-वडिलांचा तुमच्याप्रती असलेला, कुटुंबाचा तुमच्याप्रती असलेला विश्वास जर साध्य करायचा असेल तर प्रत्यक्ष अभ्यास होणं गरजेचं आहे. फक्तच माहिती संकलित करत राहणं याला अभ्यास म्हणत नाही. मी आशा करतो की आपण सगळेजण प्रामाणिकपणे अभ्यास करत असाल आणि हे जे सत्र ऑनलाईन आकार फाउंडेशनच्या माध्यमातून घेतले जात आहेत याची निश्चित आपल्याला मदत होत आहे. सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आपण मला जॉईन केलं त्याबद्दल मनःपूर्वक आभार. थँक्यू. Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation.